असतील, मंगेश घाडी असेल, पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पायचा चेंडू येतोय सीमारेषेच्या लगत, चेंडू येतो लॉंग ऑफ सीमारेखा पार, सूर्या गावकर ऑन फायर, पहिल्याच चेंडूवरती चेंडू उडवतोय सीमारेखा पार, खणखणीत षटकार. चेंडू चांगला होता मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेली वाऱ्याची साथ आणि चेंडू जातो सीमारेखा पार, खणखणीत षटकारासाठी. पुन्हा एकदा रुपेश पाळेकर, समोर असेल सूर्या गावकर. आता मात्र फटका फसलाय, पाहायचाय जेल होतोय का, मात्र चेंडू सीमारेखा पार. या ठिकाणी टायमिंग चांगलं झालं, बॅटच्या रोलर मध्ये चेंडू आला, चांगलं टायमिंग आणि चेंडूला पाठवले सीमारेखा पार षटकारासाठी. रुपेश पाळेकर, चांगला चेंडू होता, ब्लॉक होल पद्धतीचा लोअर फुलटॉस चेंडू, मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला, फुलटॉस चेंडू या ठिकाणी करून घेतला आणि टाइम प्रॉपर झालं आणि त्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते षटकारामध्ये. सूर्या गावकर एक मोठा फलंदाज आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला हा मोठा फलंदाज. या नवज्योत मंडळाच्या या क्रीडा स्पर्धेमध्ये न्यू सिल्वर पार्क स्टेडियम वरती आपल्या फलंदाजी प्रात्यक्षिक दाखवतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, त्या फुलटॉस चेंडूला सुद्धा उडवलं जात आहे. पुन्हा एकदा मिड विकेट सीमारेखा पार, खणखणीत षटकार. रुपेश पाळेकर याच्यावरती प्रहार केला जातोय. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं एकता स्पोर्ट्स मोठाट या संघाने, त्यानंतर मात्र थोडासा निर्णय चुकतो की काय, कारण की सूर्या गावकर हा वादळी खेळी साकारताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. सूर्या गावकर गोवा या राज्याचा हा खेळाडू आहे. नितेश कांबळे आणि सूर्या गावकर दोन्ही खेळाडू गोवा या राज्यामधून आज या मैदानावरती दाखल झालेत. पुन्हा एकदा तोच क्लास पाहायला मिळतोय, खणखणीत षटकार. ओव्हरपिच चेंडू, त्या ओव्हरपिच चेंडूवरती मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमारेखा पार, खणखणीत षटकार. सलग 4 षटकार या ठिकाणी मारतोय तो सूर्या गावकर. काल सुद्धा आपण पाहिलं, सूरज गावडे नावाचा खेळाडू गोव्यामधून इथे दाखल झाला होता, त्याने सुद्धा अक्षरशः धुमाकूळ घातला होता या मैदानावरती, कारण की हे खेळाडू मोठे आहेत मित्रांनो, प्रोफेशनल खेळाडू आहेत. मोठमोठ्या 10 लाखाच्या 15 लाखाच्या क्रीडा स्पर्धा हे सातत्याने सिंधुदुर्ग जिल्हा असेल, गोवा राज्य असेल,